नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पोलीस पाटील भरती 2000 जो 17ला पेपर झालेला आहे तो पेपर आज आपण बघणार आहोत. या पेपरमध्ये आपण जी केचे प्रश्न बघणार आहोत, गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न यावर आपण एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. पेपर बघा 80 मार्काचा आहे. परीक्षा दिनांक बघा 17 डिसेंबर 2017ला हा पेपर झालेला आहे. यामध्ये प्रश्न पहिला बघा, बहमन शहाने कर्नाटक राज्यातील येथे आपली राजधानी स्थापन केली. तर बहमन शहाने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. प्रश्न दुसरा बघा, हा गणिताचा प्रश्न ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके जागतिक स्थान ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला काय म्हणतात? तर GPS असे म्हणतात. तर GPSचा फुल फॉर्म काय आहे? तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हा GPSचा फुल फॉर्म आहे. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके जागतिक स्थान ठरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला GPS असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न बघा GKचा बघा, प्रश्न 5 बघा, सूर्याभोवती वेगवेगळ्या कक्षामध्ये किती ग्रह परिभ्रमण करतात? तर सूर्याभोवती वेगवेगळ्या कक्षामध्ये 8 ग्रह परिभ्रमण करतात. पर्याय B हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 6 बघा, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी देशाने पुढाकार घेतला. तर नेपाळ या देशाने सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. विद्यार्थी मित्रांनो, पेपर खूप सोपा आहे. एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ते प्रश्न कसे असतील याचा दर्जा आपल्याला कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न 7 बघा, मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर आपल्या सर्वांना माहीत आहे मुघल सत्तेचा संस्थापक हा बाबर होता. बाबरने मुघल संस्थेची स्थापना कधी केली? तर 1526मध्ये मुघल सत्तेची स्थापना केली. त्यानंतर प्रश्न बघा 9 बघा, जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोण जिल्हादंडाधिकारी म्हणून काम पाहतात? तर आपल्या सर्वांना माहिती आहे जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी म्हणून काम पाहतात. त्यानंतर प्रश्न 10 बघा, 2017 सालचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मिळाला आहे? तर सरदार सिंग यांना 2017 सालचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर प्रश्न 11 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील पहिल्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. त्यानंतर प्रश्न 12 बघा, अणुसिद्धांत कोणी मांडला? तर अणुसिद्धांत हा न्यूटन यांनी मांडलेला आहे. पर्याय A हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, इसवी सन 1713मध्ये निजामाने येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रश्न 14 बघा, महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. पर्याय B हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, युआन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? तर युआन हे चीन या देशाचे चलन आहे. पर्याय C हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा, महाराष्ट्राच्या दख्खन लावा प्रदेशात मृदा विकसित झाली आहे. तर काळी मृदा विकसित झालेली आहे. पर्याय A हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, पुढीलपैकी कोणता संपर्कजन्य रोग आहे? तर गजकर्ण हा संपर्कजन्य रोग आहे. पर्याय A हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ येथे घेतली. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही रायरेश्वर मंदिरामध्ये घेतली होती. पर्याय B हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 21 बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत खालीलपैकी कोणत्या संस्थेचा समावेश होत नाही? तर राज्य शासन यांचा समावेश होत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत आणि पर्याय हे उत्तर आपलं बरोबर आहे. राज्य शासन नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघा, पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये 2016मध्ये कोणत्या गावाला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले? तर पुसे गावाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर हे नर्मदा नदीवर आहे. पर्याय A हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघा, अवकाश तंत्रज्ञानासंबंधी भारतात कोणती अंतराळ संस्था कार्यरत आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे इस्रो ही संस्था कार्यरत आहे.
इस्रोचा फुल फॉर्म काय आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा आहे. त्यानंतर प्रश्न 26वा बघा. मंगल पांडे यांनी येथे छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तर बरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27वा बघा. खालीलपैकी कोणता कर नगर परिषदेच्या उत्पादनाचे साधन नाही? घरपट्टी आहे, शिक्षण कर आहे, बाजार कर आहे आणि उत्पन्न कर हा नाही. उत्पन्न हा कर हा राज्य सरकारकडे दिला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29वा बघा. 2017 सालचे 97 अखिल भारतीय नाट्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? तर उस्मानाबाद येथे पार पडले. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31वा बघा. प्रश्न क्रमांक 30वा बघा. भारतातील ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते? तर भारतातील ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31वा बघा. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी कोणत्या कृमीचा वापर करतात? तर गांडूळ या कृमीचा वापर करतात. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32वा बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना यांनी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केलेली आहे. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33वा बघा. खालीलपैकी भारतात स्थापन झालेली पहिली महानगरपालिका कोणती? तर मद्रास ही भारतातील पहिली स्थापन झालेली महानगरपालिका आहे. तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका स्थापन झालेली कोणती? तर मुंबई ही आहे. म्हणून आपलं पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे, मद्रास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35वा बघा. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन कोणते आहे? तर गुगल हे आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 36वा बघा. सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे कोणत्या पिकाबाबत संशोधन केंद्र आहे? तर ऊसाबाबत संशोधन केंद्र आहे सातारा येथे. त्यानंतर प्रश्न 37वा बघा. पुढीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग आहे? पर्याय 1 बघा टायफॉईड, पर्याय 2 क्षय, पर्याय 3 कावीळ, पर्याय 4 कुष्ठरोग. तर खालीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग आहे? तर टायफॉईड हा विषाणूजन्य रोग आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38वा बघा. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह गुजरातमधील गावातून सुरू करायचे निश्चित केले? तर दांडी या गावातून सुरू करण्याचे निश्चित केले. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 39वा बघा. भारतीय न्यायव्यवस्थेचे शिरोभागी कोण असते? तर सर्वोच्च न्यायालय हे शिरोभागी असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41वा बघा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी सातारा जिल्ह्यातील या शाळेत प्रवेश घेतला? तर प्रतापसिंह हायस्कूल या शाळेमध्ये प्रवेश घेतला. प्रश्न क्रमांक 42वा बघा. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43वा बघा. 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिला. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44वा बघा. भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? तर भूदल यांची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46वा बघा. अग्निपंख या पुस्तकाचे मूळ लेखक कोण? तर APJ अब्दुल कलाम हे अग्निपंख या पुस्तकाचे लेखक आहे. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47वा बघा. पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. पालघर हा जिल्हा नवनिर्मित झालेला जिल्हा आहे, शेवटचा जिल्हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48वा बघा. नत्रयुक्त खत कोणते? तर नत्रयुक्त खत कोणते? तर पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे, सुपर फॉस्फेट. त्यानंतर प्रश्न 49वा बघा. सातारा जिल्ह्यात यांनी प्रति सरकारची स्थापना केली? तर हे जे काही या पेपरमधले प्रश्न होते ते कोतवाल भरतीचे पेपर रिपीट झालेले आहेत, जे की ह्याच्या पोलीस पाटील या पदाकरता विचारलेले आहेत. त्यामुळे जे कोतवाल भरतीचे पेपर आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत. आपल्या चॅनलवर आपण सगळे कोतवाल भरतीचे पेपरसुद्धा सगळे टाकलेले आहेत. त्यामुळे ते पेपर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 50वा बघा. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? तर चीन हे कायमस्वरूपी सभासद नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 बघा. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर आपल्या सर्वांना माहिती आहे यवतमाळ
येथे कापसाचे उत्पन्न जास्त आहे म्हणून या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 53 बघा. पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजेच शुक्र. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 54 बघा. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 55 बघा. स्वतंत्र भारताचे संविधान रोजी अंमलात आले? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आले. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 बघा. खालीलपैकी कोणती संस्था संयुक्त राष्ट्र संघाची संलग्न संस्था आहे? तर ILO ही संस्था संलग्न आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 बघा. खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिन कोणता? तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 बघा. महासागरामुळे सर्वात वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे? तर महासागरामुळे सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 बघा. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? तर सैनिक पेशी हे पांढऱ्या पेशीला म्हटले जाते. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले? तर समता वृत्तपत्र सुरू केले. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 बघा. खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? पर्याय 1 बघा. रोजगाराचा अधिकार. पर्याय 2 माहितीचा अधिकार. पर्याय 3 बालकाचे अधिकार. पर्याय 4 समान कामासाठी समान वेतन. तर आपल्याला विचारलं कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? तर रोजगाराचा अधिकार या मानवी हक्कामध्ये समावेश होत नाही. पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 बघा. कल्याणगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर कोरेगाव या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 65 बघा. प्रकाश किरण एका सेकंदात सुमारे किलोमीटर प्रवास करतो? तर 3 लाख किलोमीटर प्रवास करतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 बघा. शेणापासून मिळणारा कोणता वायू जळण म्हणून वापरतात? तर मिथेन हा वायू जळण म्हणून वापरतात. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67 बघा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही हे होते? तर आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 बघा. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 बघा. सातारा जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 बघा. पुस्तकाचे गाव सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर महाबळेश्वर या तालुक्यात आहे. कोणतं गाव होतं? तर भिलार हे गाव होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72 बघा. पुढीलपैकी कोणत्या धातूला राजधातू असे म्हणतात? तर सोने या धातूला राजधातू असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 बघा. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 75 बघा. पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही? तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही. तर महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर मान या नदीचा होतो, वेना या नदीचा होतो आणि कोयना या नदीचा होतो. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 76 बघा. महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जलसिंचन साधनामुळे होते? तर उपसा सिंचन यामुळे होते. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 बघा. स्कर्वी हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर जीवनसत्व क या अभावामुळे होतो. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 बघा. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात देशातून केली? तर पर्याय बी दक्षिण आफ्रिका या देशातून केली. त्यानंतर प्रश्न बघा 80 बघा. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पुढीलपैकी कोणता घाट आहे? तर खंबाटकी हा घाट आहे. पर्याय डी हे उत्तर आपले बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा पेपर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आपल्या टेलिग्राम चॅनलला हा पेपर टाकलेला आहे. आपल्या टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.